आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. कारण की ज्या पद्धतीने पोलिसांवरती अक्षय शिंदेने फायरिंग केली, त्या पोलिसांवर कुठे अन्याय होता कामा नये म्हणून तुम्ही असं म्हटलं सुप्रीम कोर्टात जाऊ. अरे जा, आम्ही स्वागत करतो, तुमचा अधिकार आहे. पण कुणाला? ज्यांच्या विरोधात फायरिंग दिली ते जातील ना. तुम्ही सरकार म्हणून जाताय का? आणि सरकार म्हणून जाता आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही त्यांना लीगल एड प्रोव्हाइड करणार आहात का? जर कोर्टाने फाइंडिंग दिली की त्याचा फेक एन्काउंटर झालाय आणि तुम्ही असं म्हणताय त्यांनी घृणास्पद कृत्य केलं असं तुमचं स्टेटमेंट आहे, तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा. आरोप लावून पळून देणार नाही. तुम्ही सिद्ध करा की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ते एकदम घृणास्पद त्यांनी कृत्य केलेलं आहे, हे सिद्ध करा. मी माझी वकिली सोडून देईल. तुम्ही ते सिद्ध करून दाखवा. मी माझी वकिली सोडताना जर नाही सिद्ध करू शकत तर तुम्ही वापस राजकारणात उतरणाऱ्या, राजकारणातून संन्यास घ्याल असं जाहीर करा. दोनच ऑप्शन. तिसरं म्हटलेलं आहे की सगळ्या लोकांची, विरोधकांची मागणी आहे की त्याला भर चौकात फाशी द्या, भर चौकात फाशी द्या. अहो, तुम्हाला भर चौकात फाशी द्यायला सांगितली ना. फाशी म्हणजे काय? कायद्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून फाशी द्यायला लावली होती. अरे तुम्ही तर डायरेक्ट खूनच केला. खून करायची मागणी होती का? फाशीची मागणी होती. ती प्रक्रिया पूर्ण करून त्याला फासावर लटकावलं असा आक्षेप नव्हता. तुम्ही तर शॉर्टकट मेथड लावून खूनही करता आणि न्यायाधीश बनवून आरोप सिद्ध न होता त्याला तुम्ही दोषीही ठरवता. जज आहे तुम्ही, कोर्ट आहे तुम्ही, कोर्टाचे अधिकार वापरता, स्वतःला कोर्ट समजता. अजिबात महाराष्ट्रात आम्ही खपून, वकील तर खपून घेणार नाहीत. चौथा मुद्दा, तुम्ही असं म्हणालात की अक्षय शिंदे जो मेला तर त्याच्या मेल्यामुळे सगळ्या लोकांना समाधान आहे. कुणाला समाधान आहे? तुम्हाला समाधान वाटते? माणूस मेल्यानंतरही तुम्ही त्याच्यावरती राजकारण करताय. माझं तुम्हाला खुल्लं आव्हान आहे. तुम्ही गृहराज्यमंत्री आहात ना. मी आता तुमच्या मंत्रालयातच जाऊन तुम्हाला ही नोटीस सर्व करायला गेलो होतो. तुम्हाला अजूनपर्यंत कार्यालयाचंही वाटप झालेलं नाही अशी मला माहिती मिळते. म्हणजे तुम्ही कार्यालयाचं वाटपही झालं नाही, अजून प्रॉपरली तुमचं कामकाजही सुरू झालेलं नाही सुरू, तर तुमची अशा पद्धतीचं वर्तणूक आहे. मला आश्चर्य वाटतंय. महाराष्ट्र राज्याला अशा पद्धतीचे गृहराज्यमंत्री लाभले तर 5 वर्ष लोकांनी काय अपेक्षा ठेवायच्या? यू शुड बी अनबायस्ड. तुम्ही पक्षपाती नसायला हवेत. तुम्ही सगळ्यांना समान नजरेने धरायला हवं आणि न्यायालय जो काय निकाल देईल त्याचा सन्मान करायचं शिका. चॅलेंज करायचा हायकोर्ट हे शेवटचं कोर्ट नाही असं तुम्ही म्हटलात, मान्य आहे मला. परंतु जर जायचं असेल ना सुप्रीम कोर्टात तर आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका. असेल ना हिम्मत तर स्वतःच्या खिशातले पैसे टाका आणि त्यांना आरोपी जे आहेत ना संजय शिंदे वकील, त्या लोकांना तुम्ही ते पैसे प्रोव्हाइड करा फीससाठी. हे अजिबात महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही. दुसरा मुद्दा संजय शिरसाटांचा. अक्षय शिंदे नराधम होता. कुठल्या अधिकाराने म्हणताय तुम्ही तो नराधम होता? तुम्ही जज आहे तुम्ही. कोणी अधिकार दिला तुम्हाला? मी संजय शिरसाटांना ओपन आव्हान देतोय. तुम्ही अक्षय शिंदेवरती तुम्ही सगळ्यांनी लावलेले नराधम असल्याचे आरोप कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावेत. आणि जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी सांगतो मी माझा वकिली पेशा सोडीन. आणि जर नाही सिद्ध करू शकले तुम्ही तर तुम्ही राजकारण सोडायचं. या ओपन चॅलेंज. आणि जर याच्या पुढे तुम्ही न्यायालयाची भूमिका बजावायला असणार तर मी तुम्हाला ही नोटीस याच्यासाठीच पाठवलेली आहे का तुम्ही ही गोष्ट सिद्ध करून दाखवा जे बोललात ते. आणि जर सिद्ध करू शकला नाहीत आणि जर 24 तासाच्या आत सत्य काय आहे लोकांसमोर मांडलं नाही तर मात्र कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायची तुम्ही तयारी ठेवा.